नमस्कार. प्रचिती मीडिया प्रस्तुत महावीर ज्वेलर्स प्रायोजित आणि पिंच बॉटलिंग कंपनी सह प्रायोजित कार्यक्रम 10 कहानियामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण जाणताच की 10 कहानिया हा कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची सफलतेपर्यंत पोहोचण्याची संघर्ष यात्रा होय. त्यांना आलेले अनुभव, आलेल्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावर त्यांनी केलेली मात, अशा अनुभवांची ही शृंखला. प्रचिती मीडियाचा हा एक छोटासा प्रयास आहे की अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या संघर्षगाथेतून, सफलतेच्या गोष्टींमधून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि त्यांचा सफलतेपर्यंतचा प्रवास सुकर व्हावा. आजच्या या एपिसोडमध्ये, आजच्या या कार्यक्रमात मेष ॲग्रो इंडस्ट्रीज, साखळी, तालुका यावल या कंपनीचे संचालक मालक माननीय श्री शेख युनुस शेख शफी मंसूरी हे आपल्या कार्यक्रमाचे आजचे अतिथी आहेत, गेस्ट आहेत. आज जरी कंपनीचा खूप मोठा विस्तार असला तरी सुरुवात कुठेतरी एका छोट्याशा बिंदूपासून झाली होती. त्या बिंदूपासून ते आता सिंधूपर्यंत होत असलेला हा प्रवास आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रचिती मीडियाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूयात. साहेब, प्रचिती मीडियाच्या वतीनं आपलं स्टुडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. साहेब, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या घरात उद्योगाचं असं कुठलं वातावरण नव्हतं बहुतेक. बिलकुल नाही, खरंच आहे. तर मग ही उद्योगाची प्रेरणा आणि हा प्रवास कसा सुरू झाला? कसं आहे की माझी जी परिस्थिती होती ती मध्यमवर्गीय होती. त्या हिशोबाने आणि आमचं पिढीचा धंदा कपाशी पिंजायचं. अच्छा. म्हणजे पिंजारी मंसुरी. त्या हिशोबाने तो व्यवसाय कुठंतरी म्हणजे एक त्याच्या प्रमाणात कमी होत चाललेला व्यवसाय ते पाहून आणि घरातली परिस्थिती जी मध्यमवर्गीय परिस्थिती असल्यामुळे मी 12वी पर्यंत शिकलो. अच्छा. त्यानंतर मी कम्प्युटरमध्ये हार्डवेअर95 केलं ना, 95 साली. हां, जेव्हा कम्प्युटर असं क्रेज चालू होत होता. हां, पण त्यावेळेस मी शिकता शिकता जॉबही केला कम्प्युटर मेंटेनन्सचं. अच्छा. तर त्यावेळेस मला 2-3 हजार रुपये मिळायचे. आणि मग फॅमिली मोठी असल्यामुळे आई वडील, 5 बहिणी, आम्ही 2 भाऊ. त्या हिशोबाने मी जाणवलं की आपल्याला 2-3, 4-5 हजार आपला नाही भागणार आहे. अच्छा. हां, त्या हिशोबाने मी उद्योगाकडे वळलो. उद्योगाकडे वळल्यामुळे माझं असं झालं की पहिले कपाशीचा उद्योग केला, केळीचं बीजचा उद्योग केला, केळीचा उद्योग केलं. अच्छा. शेती रिलेटेड उद्योग असल्यामुळे मग जेव्हा त्या रेटला 97-98ला ठिबक सिंचन प्रणाली हळूहळू आपल्याकडे पायर व्हायला लागली. अच्छा. आणि ती काळाची गरजही होती. त्या गरजेला ओळखून अगोदर मी ठिबक सिंचनाचं 2000 साली दुकान टाकलं माझं. अच्छा. ते कुठं होतं दुकान? साखळी, माझ्या प्रॉपर गावात. अच्छा. तिथं दुकान टाकलं आणि त्या पिरियडला आपली ऐपतच नव्हती की आपण कंपनी टाकू. सर्वसामान्य परिस्थिती. हा, सर्वसामान्य परिस्थिती. आणि त्यावेळेस कंपनी टाकणं म्हणजे असा विषय होता एक खेडेगावाच्या हिशोबाने का फार मोठे करोडपती लोक कंपनी टाकू शकतात. म्हणजे हा एक समज आहे आजही आहे. बरं, आज परिस्थिती बदलली आहे. आज कसं आहे, छोटं मोठं उद्योग लगेच उभारला जातोय. कारण आपलं टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे आणि जी वस्तू आपल्यापेक्षा हजारो किलोमीटर दूर आहे ती आपल्याला लगेच अवेलेबल पण होते आणि तिचं म्हणजे प्रॅक्टिकली घेता येतं. अच्छा. आजची परिस्थितीमध्ये. तेव्हा परिस्थिती तशी नव्हती. एक मशीनमधून प्लॅस्टिक टाकून दुसरं प्लॅस्टिक बाहेर काढणे, त्यावेळेस असं कल्पनेच्या पलीकडे होतं त्याचं नॉलेज. आता तर ते समोर दिसून जातं कुठे गेलं तरी तुम्ही म्हणजे भविष्याची गरज ओळखली आणि त्या उद्योगात आला. तर मी त्या हिशोबाने दुकान टाकून 2-3 वर्ष दुकान चालवली. नंतर मग त्याचा जो रॉ मटेरियल निघत होता आपलं ठिबकचं, त्याला स्क्रॅप म्हणतात. अच्छा. हा, त्याच्या माध्यमातून मला कल्पना सुचली की स्क्रॅप पासून दाना निर्मिती करायची, जेणेकरून परत तिची ठिबक नळी तयार होईल. तरी तितका प्रवासाला मला 10 वर्ष लागले. म्हणजे 95 ते 2000 ते 2010-11ला मी ते विचार केला की आता आपण ठिबक आपलं दाना निर्मितीचा आपण प्लॅन टाकायचा. म्हणजे एकंदरीत साहेबांच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की नोकरी सहजासहजी त्यांना मिळू शकत होती, परंतु फॅमिलीच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करता उद्योग केला पाहिजे हे ध्येय त्यांनी त्यावेळेसच निश्चित केलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रवासही सुरू होता. सर, मग पुढे काय? मग आता विचार तर केला मग टाकायचा. मग आमचे शालक होते, आमचे साडू होते. ते आमचे साडू म्हणजे ते इंडस्ट्री क्षेत्राचे ते नावाजलेले होते पहिले. नंतर ते कालांतराने थोडे स्लो झाले.
तर त्यांना घेऊन मी दाना निर्मितीचा प्लॅन जळगाव इथे टाकला भाड्याच्या जागा घेऊन. अच्छा. ती जागा भाड्याची असल्यामुळे आणि सुरुवात होती तर कोणती गोष्टीला सुरुवात करताना तुम्हाला नुकसान याची गॅरंटी 80% असतेच. अच्छा अच्छा, हे ठरलेलंच असं हा, गणित. कदाचित असे फार नशिबान असतं का ते सुरुवातीपासून नफा कमायला लागून जातात. तर आमचं 4-6 महिने जळगावला प्लॅन चालल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये नुकसानमध्ये गेलो आणि थोडे आमच्या साळूंची मानसिकता अशी होती का बाबा आता आपण सहन करू शकत नाही तर हा प्लॅन विकून टाकू आपण. अच्छा. पण मी न विकता ते त्यांचे पैसे रिफंड करून ते प्लॅन स्वतःकडे ठेवून घेतलं आणि काही कल्पना नसताना उद्योगाची काही माहिती नसताना तो प्लॅन मी अगोदर फक्त एक बिझनेस माइंड वापरून का बाबा आपण 25,000 रुपये जळगावला भाडं देत आहे त्याच्यापेक्षा गावात आपलं भाडं वाचेल आणि गावाची पहिलेच माझी आपुलकी होती की काही उद्योग करायचे तर गावात करायचे. तर तो मी प्लॅन माझ्या गावात नेला आणि तिथं नेऊन तो प्लॅन मी 1-1.5 वर्षानंतर सक्सेस केला. मी तो प्रश्न विचारणारच होतो की इंडस्ट्रीकडे MIDC वगैरे जळगावला असताना साखळी गावात तुम्ही इंडस्ट्री उभारली. तर माझं गावाशी इतकं नातं जोरात आहे आणि कसं आहे जेही प्रगतीचा विचार करता लोक किंवा ज्यांच्याकडे चांगलं पैकी माइंड डेव्हलप म्हणजे ह्या उद्योगाची मानसिकता आहे अशा गावाकडच्या लोकांनी गावातच उद्योग करायचे. त्याचा अर्थ काय आहे का तुम्ही गावात कधी 4 उद्योगपती निर्माण झाले तर साधारण कसं गावात विभागणी असते, ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद गट असते. जिल्हा परिषद गट एक साधारण 20-22 गावांचा येतं, त्याला 20-22 जुळलेले असतात. एक गावातून 3-3, 4-4 उद्योगपती निर्माण झाले तर 100 उद्योगपती सहज निर्माण होती एका गटात. आणि जे गावाची आणि शहराची जी हे समतोल बिघडत चालला आहे का आता गावाचे बरेच लोक शिक्षणासाठी किंवा नोकऱ्यांसाठी शहरात येत आहे. बरोबर. शहरांची परिस्थिती खराब होत चालली आहे त्यामुळे आता गावी ओसाड पडू लागले आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतात तो जी भारतीय संस्कृती ती तुम्हाला गावात 90% पाहायला मिळेल, शहरात फक्त 10% पाहायला. म्हणूनच कदाचित महात्मा गांधी म्हणायची की घराबाहेरात जर पाहायचं असेल तर तुम्ही खेड्यात. आणि आता एक कोरोनानं आपल्याला समजून टाकलं मागे जो कोरोना काळ गेला का तुम्ही गावाकडे चला, शहरात गर्दी न करता. तर ती गर्दी कुठं ना कुठं थांबेल आणि ते थांबणे गरजेची आहे. ती नाही थांबली तर मग फार भविष्यातलं चित्र असेल. अतिशय महत्वाचा विचार साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे की प्रत्येक जण सिटीत किंवा शहरात किंवा मोठ्या ठिकाणी कंपनी किंवा तत्सम उद्योग करण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वप्न पाहतो, परंतु गावाशी आपली नाळ तुटली नाही पाहिजे या उद्देशानं आणि परिसरातल्या लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या उदात्त हेतूनं जळगावातला जो काही प्लांट होता तो त्यांनी आपल्या मूळ गावात म्हणजे ग्रामीण भागात साखळीला त्यांनी सुरू केला आणि सद्यस्थिती त्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं तुम्ही राहायला जळगावला मी मुलांच्या शिक्षणासाठी राहतो. माझं तेच तर म्हणणं नाही का गावात कधी तुम्ही शिक्षण आणून दिलं, रोजगार आणून दिलं तर आमच्यासारख्या लोकांना शहरात राहायला यायची गरज पडणार नाही. खरं. मी काय असे बरेचसे माझे मित्रमंडळी आहे जे फक्त मुलांच्या शिक्षणासाठी शहरात आलेले आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण गावाचा विकास झाला पाहिजे. आज मी 100 किलोमीटर डेली अपडाऊन करतो, 50 किलोमीटर जातो, 50 किलो येतो. त्याच्या मागे कारण हेच आहे. साधारणतः किती लोकांना आपण गावाकडच्या रोजगार दिला असेल? आता जवळजवळ माझ्याकडे कंपनीत 50 फिक्स रोजगार आहे जे डेली असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त 5-50 जे ठेकेच्या हिशोबाने चालतात म्हणजे जे कामाच्या हिशोबाने. तर जवळजवळ साधारणतः 100 लोक होऊन जातात दिवस रात्री. 100 लोक आणि त्यांच्याशी रिलेटेड त्यांच्या फॅमिलीज त्या हिशोबाने उद्योग. आणि परत कसं गावाकडे विश्वास जास्त असल्यामुळे मला थोडं ताण कमी पडतो मला या जायचं. मी जातो तर डेली पण इतकं समजून घ्या 8 तास 10 तास मी तिथं थांबतो. हा. आणि परत लहान भाऊ आहे तोही तिथं फार मदतीला आहे माझ्या. साहेब आता उद्योग छोटा असला किंवा मोठा असला तरी सहजासहजी प्रवास होत नाही, प्रगती होत नाही. खरं. तर जेव्हा उद्योग उभारला, उद्योगाचे सुरुवातीचे दिवस आणि आताचे दिवस, तर अडचणी कोणकोणत्या आल्या, प्रॉब्लेम्स कोणकोणत्या आल्या? अडचणी भरपूर आल्या. कारण अगोदर माझ्या भाड्याच्या जागेवर प्लॅन होता गावात. नंतर मी स्वतःची जागा घेतली 2018 साली. 2018 साली स्वतःची जागा घेतली. आता माझ्याकडे पुरेसा पैसा नव्हता.
कारण स्टार्टअप होत होता 2013-14 साली कंपनी चालू केलेली आणि तेही पहिले सुरुवातीचे 2 वर्ष नुकसानमध्ये गेल्यानंतर तर 2018 साली मी जेमतेम पैसा जोडून जागा घेतली. जागा घेतल्यानंतर बँकेचं आश्वासन होतं मला का बघ आम्ही तुम्हाला लोन देऊ. 50 लाखाचं लोनची मागणी केलेली होती मी त्यांच्याकडे. हा, पण ते इतकी किचकट पद्धत असते का ते तुम्हाला जानेवारीला आश्वासन देता आणि ते पूर्ण करता डिसेंबर येऊन जातो. हा, तर माझ्याकडे फार तेव्हा त्यावेळेस काम सुरू करताना मला काहीतरी 5-25 लाखाची गरज होती आणि माझ्याकडे पैसा कमी असल्यामुळे मी विचार करत होतो कसं करायचं. बँक हो म्हणते पण थोडं थांबा, असं करा तसं करा. आणि त्यांचं 1 दिवस म्हणजे 1 महिन्यासारखा असतो. त्यांनी 2 दिवस सांगितले म्हणजे तुम्हाला 100% महिना लागला. अनुभव आहे तुमचा. तर तसं करता करता मी एक आपण स्वतः काम करून घेऊ त्या पद्धतीने त्या थोड्याशा पैशामध्ये कामाची सुरुवात केली. कामाची सुरुवात करताना का आपल्याला बँकेतून पुढच्या महिन्यात पैसे भेटतील, मग पुढच्या महिन्यात भेटतील, असे 7 महिने पास झाले माझे वाट पाहण्यात. पण मी ते काम बंद नाही ठेवलंय. मी इकडनं तिकडनं मंडळीच्या मार्फत पैसा जमा करत करत काम सुरू ठेवलं. तर ती बँकेची मला पहिली अडचण ती आली. नंतर आली मला MSEBची अडचण. MSEBची अडचण इतकी जोरात होती का विचारूच नका. तिथं लाईट घेणे म्हणजे 200 केवीचा लोड आहे माझ्याकडे साधारणतः. 3 लाख रुपयाचं महिन्याचं माझं बिल आहे आजच्या घडीला. तर MSEB वाल्यांनी कनेक्शन तर लवकर दिलं मला, पण आमचं उद्योगाचं असं असतं का एक 20 मिनिटं लाईट गेली म्हणजे आमचं साधारणतः 1,500-2 हजार रुपये नुकसान होतं. हा, तर आम्ही त्यांना विनंती करायचो का की तुम्ही गावातली लाईन बंद करताना आमची लाईन नका बंद करत जा, आमची लाईन वेगळी आहे. तरी ते म्हणजे ह्या पद्धतीने वागायचे का तुम्ही एक्सटी कंझ्युमर नाही. आता एक्सटी कंझ्युमर म्हणजे 2000 केवी 200 केवीच्या वरती लोड वाला एक्सटी कंझ्युमर आणि आमचं 183 केवीचं लोड 17 केवी फक्त 17 केवीने कमी. बिलिंग एक्सटी कंझ्युमरचंही जवळजवळ तितकं येतं 2-3 लाखाच्या जवळपास, त्याच्यावरती येतं. आमचंही तितकं याचं. पण अधिकारी म्हटले म्हणजे स्वतः थोडे असतंच. तर आमच्या गावाचे जे आम्हाला म्हणायचे का जे म्हणजे ज्युनियर इंजिनियर का तुम्ही एक्सटी कंझ्युमरनी तुम्हाला असं नाही का तुमची लाईन बंद करू, म्हणजे केवळ फक्त ती अट किंवा तो नियम दाखवून पलीकडे ते कोऑपरेट बोललं त्यांना का कसं आहे. कधी आता कसं आहे ऐकलं ज्याचं त्याचं जातं जो सक्सेस होतो फार. आम्ही तर आता स्लो फेज मध्ये का डाऊन फेज मध्ये आहे. मी त्यांना बोललो कदाचित आम्ही कधी सक्सेस झालो आणि आमचे ऐकायला लोक कधी आले, आम्हाला पाहायला कधी आमच्या व्हिडिओला कधी व्ह्यूज आले तर आम्ही नक्की सांगू का तुमच्यासारखे म्हणजे मानसिकता असल्यामुळे लोकांची मानसिकता असल्यामुळे आपला देश प्रगती हळूहळू करतोय, नाही तर जोरात करेल. कारण तुम्ही कस्टमरला महत्व द्या, उद्योगाला महत्व द्या. जो तुम्हाला पैसे म्हणजे रेग्युलर बिल हा, तसंच मला एक बँकेचाही अनुभव आला. स्टेट बँकेचे जे MIDC ब्रँचचे जे दत्ता म्हणून मॅनेजर होते त्यांनाही माझ्या लोन वाढीच्या प्रक्रियेला त्याच पद्धतीने उत्तर दिलं का आम्ही मोठे मोठे कस्टमर पाहतो जास्त तुमचं काम डिले होईल, इथं लेट होईल. तर तुम्ही फक्त मोठ्या लोकांकडे पाहत गेले तर मध्यम उद्योगाने कुठे जायचं. असं थोडा तो बरेचसे इतके म्हणजे पुस्तक लिहिलं त्यांनी इतके प्रॉब्लेम आम्हाला आलेले आहे उद्योग करताना. तरी आम्ही दटून राहता म्हणजे न घाबरता आम्ही हळूहळू पुढे जात आहे. एक महत्वाची गोष्ट साहेबांच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त होते की उद्योग आहे, व्यवसाय आहे तर अडचणी येणारच, पण असं असलं तरी गुडघे टेकून चालणार नाही. आपण आपलं काम सुरू ठेवलं पाहिजे, मार्ग निश्चित सापडतो असा आशय त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त होतो. साहेब, त्यातल्या त्यात खूप कठीण प्रसंग तुमच्या दृष्टिकोनातून कोणकोणते होते? त्यापैकी 1-2 प्रसंग सांगा. तसे तर भरपूर असतील आहे, पण 1-2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्या प्रसंगात तुम्ही खचला होता, कसं असतंय कधी कधी माणसाकडे पैसा कमी असला ना आणि त्याला जास्त काम करायचं असले ना तर त्याला कधी कधी असं दुर्बुद्धी सुचते, त्याला म्हणतात लालच. अच्छा. आता मी काम जागी घेतल्यानंतर माझ्याकडे थोडेफार पैसे होते, तर मी असं विचार केला का चला आपण कम्युनिटी बाजारमध्ये कधी पैसा कमवू दे, हा पैसा टाकून
वायदे बाजार ज्याला म्हणतात, तर आपल्याला बँकेकडे जायची गरज पडणार नाही, आपलं काम लवकर होऊन जाईल, बँक तशीच फिरू करते. तर माझ्याकडे जे 10-15 लाख रुपये होते, जे काम सुरुवात करत होतो मी, ती मी त्याच्यात गुंतून टाकल्यानंतर तिथं मला त्याचा फटका बसला. कारण वायदे बाजार मार्केट असतं, शेअर मार्केट चालू असतं, तो फटका बसला मला. तसं मी तर परेशान होऊन गेला, काही तर पहिलेच पैसा कमी मिळालं तर नाही, त्याच्यामुळे आपण बँक आपल्याला फिरवते, तर आपण वेगळ्या मार्गाने गेले, जी रक्कम होती ती पण गेली. तर तिथे मी खचलो म्हणजे इतकं जोरात खचलो का विचारूच नका. तरी मी परत माझ्या लहान भावाच्या मदतीने किंवा माझ्या मित्रमंडळीच्या मदतीने परत त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की बाबा थांबू नको, चालतो. पण मी माझ्या युवा उद्योगांना तेच सांगेल का सरळ मार्गानेच चाला, आडवे तेडवे मार्ग म्हणजे वापरू नका. पैसा का तू ध्येय गाठण्यासाठी मार्ग शोधतो माणूस, पण मार्ग शोधताना सुद्धा योग्य तो मार्गच निवडा, असा नव उद्योजकांना शेख साहेबांचा या ठिकाणी सल्ला आहे. परत दुसरी अडचण केव्हा आली का माझं कंपनी उभी राहिली, बँकेनं लोनही दिलं मला, मशीनही आली नवी, माझे लेबर म्हणजे साधारणतः 15 लेबर माझे बाहेरचे आहे, जे मध्य प्रदेशमध्ये येतात, जे ह्या मशीन व्यवस्थित चालवतात. तर ते येऊन थांबले आणि 25 मार्चला 2020ला मी माझ्या कंपनीचं ओपनिंग करायचा विचार केला. अच्छा. तर 25 मार्च आमचं लहान भावाचा मुलाचा वाढदिवस आहे त्या दिवशी, तर 25 मार्चला आपण ओपनिंग करू. आणि सगळे व्यवस्थित तयारी झाली. आता समजून घ्या, असं विचार केला की आता पैसे लावून ठेवले, आता आपल्याकडे पैसे येणार, म्हणजे प्रोडक्शन चालू होणार मार्च महिन्यापासून आणि आपल्या हळूहळू पैसे येणार. हे स्वप्न आपलं स्वप्न चालू होतं. नाही 22 मार्चला लॉकडाऊन लागलं. 22 मार्चला लॉकडाऊन लागलंय. सगळं हातातलं धरून सगळं म्हणजे जितकं जिल्ह्यामध्ये इतकं कंपनीत लावून टाकलं होतं आणि लॉकडाऊन लागलं. उद्घाटन का साईडला राहिलं. उलट जे बिचारे 15 मजूर माझे बाहेरचे आले होते त्यांना सांभाळणं का बोल तुम्ही थांबा इथं, आता इथंच खा प्या हे करा. ती दुसरी म्हणजे अशी अडचणी वारंवार खूपच डिसअपॉइंट झाला फार डिसअपॉइंट म्हणजे त्यावेळेस करणार काय पुरं जगच होतं. पुन्हा अनिश्चितता कधी संपणार. तर असं वाटायचं की 100ची नोट खिशातून काढली तरी 8 दिवस टिकली पाहिजे, त्यावेळेला परिस्थिती असं वाटायचं. तर असे अवघड अडचणी फार आले. पण एक मित्रमंडळी, लहान भाऊ असे काही होते लोक, आमचे दाजी वगैरे, त्यांनी मला सांभाळलं आणि मला धीर देऊन मला मदत करून त्या प्रसंगात सहकार्य काढलं. ते मग लोकांनी आपल्याला मदत करावी, ठीक आहे, यासाठी आपण लोकांसाठी काय करणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं कसं आहे, तुम्ही मन स्वच्छ ठेवा आणि खरं बोला. मन स्वच्छ न खरं बोलण्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे लोक जुळतील ते चांगलेच जुळतील. कारण नाही, पण काही वाईट लोकांशी सामना होतच पण ते आपलं मन स्वच्छ असताना आपल्याला खरं बोलण्याची सवय असल्यामुळे कसं आपण त्यांचं तारीफ नाही करत ना तोंडावर, म्हणून ते जास्त दिवस आपल्यावर टिकत नाही. चांगले लोकच टिकतात तुम्ही मन चांगलं ठेवलं तर. आणि त्याचा अनुभव इतका मला खतरनाक आला आहे की माझ्या स्वभावामुळे माझ्याशी जे लोक जुळले ते ह्या पद्धतीने जुळले की त्यांनी प्रत्येक कठीण काळात मला अशी मदत केली, त्यांच्याकडे असतील तेही केली आणि परत दुसऱ्याकडनं घेऊनही दिली. म्हणजे असं झालंय का माझं प्रत्येक माणसाचे 2 हात असतात, पण मी म्हणू शकतो म्हणजे कॉन्फिडन्सने म्हणतो मी का माझे 100 हात आहे. त्याचं कारण सत्य. त्याचं कारण सत्य आणि ते माझ्या आजूबाजूला जो सराउंडिंग निर्माण झाला एक वेगळीच शक्ती. ते म्हणजे न विचार करता मला मदत करणारे लोक असे आहे का त्याची म्हणजे एक त्याच्यावर पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. अतिशय मोलाचा मंत्र साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रत्येक उद्योजकानं, जुना असेल किंवा नवउद्योजक असेल, लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त लक्षात नाही तर आचरणात आणणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की सत्यम शिवम सुंदरम. खरं आहे साहेब, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी. तुम्हाला माझं एक छोटस हे सांगतो का आमचे वडील कपाशीचे व्यापारी, त्यांना शेठची पदवी लाभली. गावात शेठ म्हणतात जे व्यापार करतात. मी कपाशीचा व्यापार केला, मलाही शेठ म्हणतात. तर शेठ म्हणजे असं असतं का ते
एक वट दिलेलं असतं आणि पहिलेच दोघं बापलेकांना फक्त द्यायची सवय, मदत करायची सवय, मूळ स्वभाव. मूळ स्वभाव. तर त्याच्यामुळे असं व्हायचं की आमचे उद्योग धंदे कमी चालायचे, पण आमच्याकडे लोक शेट या अपेक्षेनेच पाहायचे की फक्त दिन आहे म्हणजे हे काही मदतच करते, एक प्रतिमा होती. तर ती अशीच हे आली आम्हाला. तर मागे मी 2005-06चा किस्सा सांगतो मी तुम्हाला, का माझं धंदा फार स्लॅक झाला होता, मंदी होती धंद्यात मंदी असल्यामुळे आता माझ्या मागे परिवार, त्यांचं पोट भरणं माझं कर्तव्य. आई म्हणजे बाजार आला म्हणजे आईला काहीतरी बाजार खर्च द्यायचे, घर खर्चाला पैसे द्यायचे. तर तेव्हा परिस्थिती अशी खराब झाली की मी विचार करत होतो काय करायचं. त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे कसं का मी ते पोळ्याचं सण होतं, माझ्याकडे 20-25 हजार रुपये होते. तर आमचा एक मित्र बोलला का म्हणे दोरगोंड्याचा धंदा चांगला आहे. कसला ते बैलांना सजवतात हा दोरगोंडे. तर ते 20,000चे घेऊन ये म्हणे, तुला 20ला 20 नफा भेटून देणार 8 दिवस. म्हटलं ठीक असं का. तर म्हटलं हो. मी ते आणले. आता प्रत्येक आठवड्याचा बाजार असतो खेड्यागावात, प्रत्येक गावात एक दिवस बाजार असतो. सोमवारी अळावचा राहील तर मंगळवारी किनगाव, बुधवारी डामोर्नी, या पद्धतीने मी प्रत्येक बाजार फिरून ते दोरगोंडे विकले. मला शेवटचा दिवस रविवारचा माझ्या गावात होतं बाजार. तर गावातले लोक माझ्याकडे पाहून अरे इतका मोठा शेट दोरगोंडे विकताय. तर मी त्यांना बोललो बाबा हे माझ्या परिवारासाठी करतोय आणि हा बिझनेसच आहे ना. अशी दिवस काढले. त्याच्यानंतर मग परत ते दोरगोंडे विकले झाल्यानंतर माझ्याकडे एक ट्रक होती. माझ्याकडे ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय असल्यामुळे म्हणजे एक ट्रक राहायचे माझ्याकडे काय. आताही 2 आयशर आहे माझ्याकडे. तर ते दोरगोंड्याचा धंदा समजल्यानंतर मी विचार केला चला आता याच्यामध्ये आपल्या घराचा महिना पास होऊन जाईल, 2 महिने पास होऊन जाईल. मग पुढचं काय करायचं. तर मी ते ट्रक घेऊन स्वतः ड्रायव्हर बरोबर जायचो. परिस्थिती अशी असायची का त्याच्यामध्ये इकडनं आम्ही मटेरियल न्यायचं, तिकडनं आम्ही ते शेणखत आणायचं मुंबईकडनं. तर जिथं गाडी थांबली म्हणजे तिथं सगळ्या अंगावर माश्या. हो साहजिक आहे. तेही दिवस काढले पण थांबलो नाही मी कधीच. परिवाराचं पोट भरणं आहे, त्याच्यासाठी काही ना काही करत राहा. अतिशय म्हणजे प्रत्येक कुटुंब प्रमुख असं जे कर्तव्य असतं ते त्यांना सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट साहेबांच्या बोलण्यातून जाणवते की काम कुठलंही छोटं नसतं. अनेक वेगवेगळी कामं त्यांनी केलेली आहेत. कामाचा कुठलाही कमीपणा न मानता आपलं आद्य कर्तव्य पार पाडलेलं आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण अनुकरण करण्यासारखी आहे. साहेब एक समजा तुमच्याकडे जादूची छडी असते, काळ तर कधी थांबत नाही, पण आपण क्षणभर असं गृहीत धरू की त्या जादूच्या छडीने काळ थोडासा मागे भूतकाळात गेला तर कोणत्या टाईम मशीन तर कोणत्या 2 गोष्टी तुम्ही बदलाल की ज्या तुमच्याकडून घडल्या होत्या, कदाचित चुका असतील किंवा काही असेल तर त्या कोणत्या 2 गोष्टी दुरुस्त करून. मी एक 2018चा तो आठवडा बदलेल ज्या वेळेस मी एक मार्केटमध्ये खोल्यात झालो. तो तर एक निश्चितपणे मी बदलेल. आणि दुसरा एक काय घडलं होतं त्या आठवड्यात. त्या आठवड्यात मी पैसे घातले होते कमोडिटी मार्केटमध्ये, तिथं टोटल तिथं लॉस आला होता मला. तो प्रसंग बदलेल मी. सेकंड काही घटना असे घडल्या होत्या ज्याच्यामुळे थोडं मला डिप्रेशनमध्ये जावं लागलं. तो एक प्रसंग बदलेल. चुका होत असता माणसाकडनं. आणि कसं आहे शेवटी माणूस हा त्याला एक लिमिट असते. तर काही ठिकाणी असं होतं की माणसाच्या हातून न कळत अशी चूक होते जे व्हायला नको. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये हिंदीमध्ये उर्दूमध्ये एक शेर आहे, ये जब भी देखा है तारीख की नजरों ने, लम्हों ने खता की थी सदियों ने सजा पाई आहे. म्हणजे अशी घटना बी असते तर एक तारखेच्या नजरेची का तुमचं एक छोटंसं क्षण चुकी करतं आणि तिची जर सजा आहे म्हणजे सदिया अनंत काळापर्यंत तिची सजा असते, त्याचे परिणाम भोगावे. एक क्षणाची चूक होते. क्या बात. अतिशय अप्रतिम शेर सर तुम्ही विषद केलेला या ठिकाणी. थोडा एक प्रश्न विचारा असं वाटतोय मला की मुस्लिम कम्युनिटीशी बिलॉंग करताना तर कम्युनिटीची काही प्रॉब्लेम आला का व्यवसाय करता असताना. ह्याचं गृहीत धरलं तर 1% थोडाफार प्रॉब्लेम कुठं ना कुठं आहेच.
पण मी आपल्या मित्रमंडळींना सांगू इच्छितो किंवा जे माझे कम्युनिटीचे लोक असले किंवा आमचे हिंदू बांधव असले त्यांना एक सांगू इच्छितो की आपला भारतासारखा देश तुम्हाला जगात कुठे आढळेल का? आपल्या भारतात जे आहे ते जगात कोणत्याही देशात नाही हो. म्हणजे एक आपुलकी, एक म्हणजे एकमेकाशी जिव्हाळा. तुम्ही पाश्चात्य देशात जा, तिथे तुम्हाला प्रगती दिसेल, बाकी जिव्हाळा कधीच दिसणार नाही एकमेकाबद्दल. आपल्या इथं 125 कोटीचा आपला देश आहे. आज तरी जवळजवळ 50 कोटी लोक असे आहे का जे काही न करता खाता. ते फक्त भारतातच घडू शकते, दुसरे कुठेही घडू शकणार नाही. तर या हिशोबाने त्या गोष्टीकडे विचार न करताना, आणि मी ते एकच सांगतो की आपलं सराउंडिंग पहा, आपल्या आसपास काय घडतंय, आपल्या सोबत लोकांची वागणूक कशी ते पहा. तुम्ही 300 किलोमीटर 400 किलोमीटरच्या अफवांना बळी नका पडा का तिथं हे घडलं तिथं ते घडलं. कुठेही काही घडतं ते त्याला काही ना काही कारण असतं, रिझन असतं. आता माझे बरेचसे कस्टमर, म्हणजे माझे 90% कस्टमरांचे हिंदू बांधव आहे. आणि परत मी ज्यांच्याकडनं माल घेतो, तुम्हाला दूर काय जायचं, माझं जे कंपनीची उभारणा केली आमचे ते नानासाहेब सावळे साहेब, संदीप प्लॅस्टिकचे मालिक, त्यांनी मला स्वतःची जागा घ्यायला त्यांनी प्रोत्साहन दिलं. ते एकच शब्द बोलले, तू जिथं थांबशील मी तुझ्या पाठीमागे आहे. हां, आधी माझ्या ऑफिसला त्यांचा फोटो लागलेला आहे. तर कारण त्यांनी हे थोडी विचार केला का मी कोण ना ते कोण. ते मनानेच म्हणतात की मला 3 मुलं आहे, मला मुलगी नाही आहे, तुम्ही माझे जावाई आहे. तर ह्या पद्धतीचे लोक फक्त आपल्या भारतात आहे. तो विचार प्रत्येकाने करावा. अतिशय मोलाचा विचार आहे हा, जो प्रत्येक कम्युनिटीने लक्षात घेतला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे की आपण एकमेकांवर अवलंबून आहोत, एकमेकांशी जुळलेले आहोत. याचं दुसरं कारण आहे की आपण एकच आहोत. म्हणूनच विविधता में एकता हे आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या देशाबद्दल बोललं जातं. तर फक्त देशाभिमान, राष्ट्राभिमान ही बाब प्रत्येकानं मी कोण आहे हे विसरून आपल्या नसानसात भिनली तर मला वाटतं शेख साहेब बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील, नाही का? बराच, म्हणजे काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. आणि प्रॉब्लेम आहेच नाही, ते दाखवले जातात, निर्माण केले जातात. तर आता राजकारणी लोकांचं कसं आहे का तो त्यांचा भाग आहे, हा तो त्यांचा राजकारणाचा त्यांचा विषय, त्याच्या स्वार्थासाठी वगैरे गोष्टी. आजही ग्रामीण भाग असा आहे किंवा शहरी भागी असं आहे का कोणतेही कार्यक्रम एकमेकाशिवाय होत नाही. सगळ्यात महत्वाचं, आनंदातही एकमेकासोबत आहे ना, दुःखातही एकमेकासोबत आहे. आणि हाच आपला भारत देश आहे. खरं आहे. मी आशा करतो की या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं ज्यांनी शेख साहेबांना ऐकलं या ठिकाणी, तर निश्चितच आपण त्यांनी सांगितलेली बाब आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. शेख साहेब, निश्चितच आपण सगळे प्रयत्न करूयात. नवउद्योजकांना सरतेशेवटी मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल? मी आता जेही उद्योगात उतरत आहे, आणि आता तर बरंचसं प्रमाण वाढलं आहे उद्योगात उतरत, तर मी तरुण पिढीला एकच सांगू इच्छितो का वय असतं. आता आम्ही 40 नंतर जे वय अनुभव घेत आहे त्यांना फार लवकर ते अनुभव वयाचं घेता येईल. कारण आजची पिढी म्हणजे मानसिक दृष्टीनं मजबूत आहे, टेक्नॉलॉजी भरपूर आहे, आणि त्यांचं शिक्षण परत उच्च मिळालेलं आहे. आम्हाला तो मिळाला नव्हता का. त्यामुळे त्यांनी एक म्हणजे मागची परंपरा आणि आजचं तंत्रज्ञान दोघींचं ताळमेळ साधून उद्योग करायचा. परंपरा म्हणजे प्रामाणिक राहा, तुम्ही खरं बोला, आणि आजचं तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्ही म्हणजे नक्कीच असे काही लोक निर्माण करतील दोघी वस्तू साधून की तुमच्यासोबत जुळले जातील. उद्योग सक्सेस केव्हा होतो, जेव्हा आपल्याशी जास्तीत जास्त लोक जुळतात, तेव्हा आपलं कम्युनिकेशन वाढतं, जुळतात, तेव्हा उद्योग सक्सेस होतो. नाही तर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असली आणि तुमच्याकडे तो मागचा आपला परंपरा जो आपण कम्युनिकेशन जास्त मान सन्मान असतो तो नसला, तो तुमच्याकडे क्वचित लोक जुळते. कारण आजच्या बाजाराला कॉम्पिटिशन इतकी आहे, एक वस्तू अनेक ठिकाणी विकली जाते. फक्त माणसाच्या मनात काय असतं, कुठून घ्यायची, आणि तो तिथूनच घेतो जिथं त्याला त्या गोष्टी मिळतात.
अरे वा, अतिशय म्हणजे हे उद्योगाचं किंवा सफलतेचं एक सिक्रेट यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजी कितीही असू द्या तुमच्याकडे, पण व्यवहारातला जो नम्रपणा जे संस्कार आवश्यक आहे ते कुठेही सोडता कामा नये, ते असणं गरजेचं आहे. कारण त्यावर कस्टमर ठरवतो की त्याला कुठून पर्चेसिंग करायचं आहे. त्याचं पर्चेसिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाची प्रगती. हा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला सर. साहेब, आपण प्रचिती मीडियाच्या विनंतीला मान देऊन, खरं तर साहेबांचं शेड्यूल असतं की ते 10 वाजता कंपनीत असतात, पण आजचं शेड्यूल प्रचिती मीडियासाठी आणि आमच्या माध्यमातून आपल्या असंख्य दर्शकांसाठी त्यांनी ॲडजस्ट केलं. या ठिकाणी स्टुडिओमध्ये आपण आलात सर. प्रचिती मीडियाच्या वतीनं मी आपलं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बरं तर मंडळी, प्रचिती मीडियाच्या पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूयात नव्या व्यक्तिमत्वासह, नव्या संघर्षगाथेसह, सफलतेसह. आणि हो, आपल्याही पाहण्यात, ऐकण्यात आणि भेटीत जर असं संघर्ष करून सफलतेपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व असेल तर आम्हाला जरूर कळवा. बरं तर मंडळी, प्रचिती मीडिया प्रस्तुत महावीर ज्वेलर्स प्रायोजित आणि पिंच बॉटलिंग कंपनी सह प्रायोजित कार्यक्रम 10 कहानियाच्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. तोपर्यंत